नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे प्रश्न आमच्या तज्ञ डॉक्टर्सना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे कंबरदुखी, सायटिका आणि आयुर्वेद. आपलं शरीर हे आपलं एक मंदिरच आहे आणि या मंदिराची वरून त्याचं आरोग्य हे आपल्याला सहज लक्षात येतं. विशेष करून जेव्हा कंबरदुखी किंवा सायटिकाचे रुग्ण आपण बघतो, तेव्हा त्यांच्या विशिष्ट चालीवरून, विशिष्ट बसण्याच्या पद्धतीवरून ते आपल्याला सहज लक्षात येतात. ही कंबरदुखी किंवा सायटिका सुरू झाल्या आपल्याला आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे का? काय नाही आहे आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी? वेदनाशामक औषधं आहेत, आहाराविषयीचं मार्गदर्शन आहे आणि रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी पंचकर्माचा सुद्धा उल्लेख आहे. चला तर मग कंबरदुखी आणि सायटिकामध्ये आयुर्वेद आपल्याला कशी मदत करू शकतो याविषयी आपण मार्गदर्शन घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील आयुर्वेद तज्ञ वैद्य समीर जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेली 30 वर्ष ते पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक चिकित्सा करत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी आणि विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथील आयुर्वेद विभागाचे ते प्रधान चिकित्सक आहेत. वंध्यत्व, क्रिटिकल इलनेसेस, किडनी डिसीजेस, कॅन्सर आणि ऑटिझम या रोगांवर चिकित्सा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शको, कंबरदुखी, सायटिका आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक आहे 24908050. दुसरा क्रमांक आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. जेव्हा आज आपण म्हणतो की कंबर दुखी आहे, दुखी म्हणजे आपण म्हणतो वेदना, तर ह्या वेदना किंवा आपण ज्याला संस्कृतमध्ये शूल असं म्हणतो, ह्याविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? कसं आहे, वेदना स्थापनाचा एक वेगळाच गण जो आहे तो चरक संहितेमध्ये वर्णन केला गेलेला आहे सूत्रस्थानामध्ये. तर वेदना ही 2 पद्धतीची असते. अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम असं म्हटलेलं आहे. हे दोन्ही पद्धतीच्या संवेदना असतात. तर जे दुःखकारक आहे त्याचाच आपण आज उहापोह करणार आहे. तर दुखणं ही जी गोष्ट आहे ती 2 गोष्टींच्यामुळे आयुर्वेदाने धरलेली आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे दूषित रक्त जे आहे आपल्या शरीरातलं ते वेदना उत्पन्न करतं, हा एक सिद्धांत आहे आयुर्वेदाचा. आणि दुसरं म्हणजे शूलम नास्ती विना वातात, म्हणजे वात दोष जो आहे त्याच्यामुळे शूल उत्पन्न होत असतो. त्या तुम्हाला कुठेही दुखत खूपत असेल तर त्याचा विचार आयुर्वेद हा रक्त आणि वात या दोघांच्या हिशोबाने करत असतो. आणि मग त्या अनुरोधाने जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पंचकर्म, चूर्ण, गुटी अवलेह, पथ्य सांगणं, तेल लावणं, स्वेदन करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे. आणि काहीतरी दुखत असेल तरच रुग्ण जो आहे तो ट्रीटमेंट घ्यायला येतो. किंबहुना जर एखाद्या ठिकाणी दुखलं नाही तर मेंदूला ती संवेदना समजणार नाही आणि बरं होण्याची जी प्रवृत्ती निसर्गता शरीराची आहे ती वापरली जाणार नाही. त्यामुळे शूल उत्पन्न होतोय, दुखतंय, खुपतंय. आणि ह्या वेदना वेगवेगळ्या पद्धतीच्या सांगितलेल्या आहेत. चोखल्यासारख्या, टोचल्यासारख्या, मारल्यासारख्या, बडवल्यासारख्या, अशा सगळ्या पद्धतीचं वर्णन जे आहे ते संस्कृत शब्दाच्या साहाय्याने आयुर्वेदामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर अशा या कंबरदुखीचा आणि सायटिकाचा आज आपण ह्या लेक्चरमध्ये निश्चितच. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मला दुःख होतं किंवा मला आपण म्हणतो पीडा होते, तेव्हा ती एक चांगली गोष्ट असते, कारण आपल्याला लक्षात येतं, म्हणजे आपल्या मेंदूला लक्षात येतं की तिकडे आपल्याला काहीतरी दुखतंय, खुपतंय, म्हणजे त्याच्यावर आपण उपचार केले पाहिजेत. तर या दृष्टीने जेव्हा आपण कंबरदुखी किंवा सायटिकाकडे जेव्हा वळणार आहोत, नेमकी याची कारणं काय असू शकतात? कसं होतं की कंबरदुखीचा हा जो त्रास आहे हा जर आपण व्यवहारामध्ये बघितला तर ऑक्युपेशनल हॅझार्ड्स ह्या पद्धतीने खूप वेळा होतो.
म्हणजे वय कमी असतं आणि तरीसुद्धा कंबर दुखणारे खूप लोक असतात, तर त्यात व्यायामाचा अभाव हे कारण असू शकतं. खरं म्हणजे लहान वय हे कफात आहे, 16 वर्षापर्यंत कंबर दुखायला नाही पाहिजे. तरी जर 16 वर्षाच्या आतल्या मुलांना मुलींना हा त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये जन्मजात विकृती असू शकते. म्हणजे एस शेप त्यांचा पाठीचा कणा असू शकतो किंवा बटरफ्लाय व्हर्टिब्रा किंवा हेमी व्हर्टिब्रा त्यांना असू शकतो. पुन्हा बऱ्याच वेळेला माती खात असतात मुलं, अंगारा खात असतात, खडू पेन्सिल खातात, तर त्यांना मृदभक्षणजन्य पांडू नावाचा एक विकार उत्पन्न होतो आणि त्यांची हाडं जी आहे ती त्यात झिजायला लागतात बऱ्याच वेळेला आणि मग लघवीतून खर जात असते आणि पाठीच्या मणक्यामध्ये विकृती येऊ शकते. बऱ्याच वेळा TB वगैरे सारखा आजार उत्पन्न होऊन पाठीच्या मणक्यातल्या हाडामध्ये पॉट्स फाईन नावाचा आजार लागतो. तर ही काही कारणं जर सोडली तर तरुण वयामध्ये फारसं कधी काही पाठ दुखणीचं किंवा कंबर दुखणीचं दुखणं होत नाही. पण ह्याच्यानंतरच्या अवस्थेत मात्र बसण्याच्या पद्धती चुकीच्या असणं, झोपण्याच्या पद्धती चुकीच्या असणं, मांडी घालून खाली न बसणं, गुडघ्या एवढ्या उंच आसनावरती बसणं, पोट खूप वाढलेलं असणं. पोट वाढलं की मग काय होतं, पोटातलं हायड्रॉलिक प्रेशर जे आहे ते पाण्याचं असतं, म्हणजे पेरिटोनियल कॅव्हिटीमधल्या पाण्याचं, आणि न्यूमॅटिक प्रेशर म्हणजे गॅसेसचं जे असतं त्याच्यामुळं पोट जे आहे ते पुढे आल्यानंतर आतड्याचे जे बंध आहेत ते पाठीच्या मणक्याला लागलेले असतात, ते खेचले जातात आणि मग त्यातनं पाठीच्या मणक्याची अलाइनमेंट आहे ती बिघडते. पहिले मान दुखायला लागते, मग कंबर दुखायला लागते, सॅक्रल बोन उचलले गेल्या कारणाने गुडघे फाकतात आणि पाय ओवाळून पडायला लागतात. एस्पेशली स्त्रियांच्या बाबतीत हे खूप वेळा घडतं. गर्भिणी असणं किंवा सुतिका होणं, आणि म्हणजे बाळ झाल्यानंतर सुतिका परिचर्या सांगितली, शेकशेगडी करायला पाहिजे, ती लोक करत नाहीत. कारण 99% वेळा आता सीझर होतं. सीझर झालं की डॉक्टर लोक म्हणतात तुम्ही शेकशेगडी करू नका, त्याच्यात काय अर्थ नसतो, त्यांना आयुर्वेदाची काही माहिती नसते. मग 21 दिवसानंतर जेव्हा लेअर टू लेअर सुचर झालेला आहे आणि शिवून घेतलेलं आहे पोट, त्यावेळेला ती जखम भरल्यानंतर शेकशेगडी ही करायला पाहिजे. कारण तुमचं शरीर, तुमच्या शरीरामध्ये दुसरं एक शरीर रिफॉर्म होत असतं आणि अशा वेळेला जर तुम्ही तुमच्या शरीराची जर काळजी स्नेहनस्वेदन या पद्धतीने शेकशेगडीने घेतली नाही, लाडू वगैरे जे पौष्टिक आहे ते खाल्ले नाहीत, कॅल्शियम सप्लिमेंट जर आयुर्वेदिक घेतली नाहीत, तर मग तुम्हाला 40ला संधिवात, आमवात, कंबर दुखणं, सायटिका हे आजार उत्पन्न होऊ शकतात. तर अशी खूप कारणं आहेत की ज्यात वातूळ अन्न खाणं, मार लागणं, ॲक्सिडेंट होणं, इन्फेक्टिव्ह काही अशा पद्धतीचे डिसऑर्डर्स येणं की ज्याच्यामुळे कंबरदुखी हा आत्ताच्या व्यवहारामध्ये एक अग्रगण्य असा आजार होऊन बसलेला आहे. बरोबर. म्हणजे काही गोष्टी आपल्या हातात आहेत टाळणं आणि काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, तर ॲटलीस्ट आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या तरी आपण नीट अवलंबून करणं आणि कंबरदुखीपासून बचाव करणं आपल्या हातात असू शकतं. नक्कीच आपण ते करू शकतो. आपला प्रश्न पहिला आलेला आहे, दयानंद प्रश्न विचारतायत लातूरवरून. नमस्कार दयानंदजी, बोला. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. दयानंद दिराधार, बोला. आपला प्रश्न मला ऐकू येत नाही, आपला प्रश्न विचारू शकता का? काही तांत्रिक बिघाडामुळे आपला फोन कट झालेला आहे. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जेव्हा तुम्ही म्हणाल की कंबरदुखीची अनेक कारणांचा तुम्ही उहापोह केला, हे आम्हाला नक्कीच कळलंय, पण आता कंबरदुखी म्हणजे नेमकं काय असं किंवा सायटिका ह्याची लक्षणं काय असू शकतात? बरोबर आहे. कसं आहे, आता पाठीच्या मणक्यामध्ये जवळजवळ 33 मणके असतात. सॅक्रल बोनमध्ये कधी 4 कधी 6 असतात, त्यामुळे ती संख्या थोडी फार वर खाली होऊ शकते. पण मानेमध्ये 7 मणके आहेत, नंतर 5 मणकेमध्ये आहेत, 12 मणक्यांची एक मध्ये पुन्हा माळा आहे आणि मग नंतर सॅक्रल बोनमधले 4 ते 6 फ्यूज झालेले मणके असतात. तर हे सगळे जे आहे त्यांची अलाइनमेंट जन्मजात जी ठरलेली आहे त्याचा विचार करण्याच्या ऐवजी इतर काही गोष्टी बघणं या ठिकाणी जास्ती गरजेचं आहे. मज्जारज्जूचं रक्षण करण्यासाठी म्हणून ह्या हाडांची रचना जी आहे ती परमेश्वराने केलेली आहे. तर 1 सेंटीमीटर जाड असलेला आतला आणि 45 सेंटीमीटर लांब असलेला हा जो मज्जारज्जू आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी ही हाडं आलेली आहेत आणि आपल्या शरीराच्या हालचाली ज्या आहेत त्या सुकर होण्यासाठी यांची रचना केलेली आहे. पण होतं असं की शरीराला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत चांगलं राहण्यासाठीच्या, त्या दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या या व्यवस्थित पाळल्या जात नाहीत. खाणं पिणं जे आहे ते कसंही मनपूतम समाचरित असं केलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या हाडांच्यावरती जो आहे तो आजाराचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायला लागतो. तर गृध्रसीवात असा जो शब्द आयुर्वेदिक आहे त्याचं जर आपण माहिती बघायची ठरवली तर गृध्र म्हणजे गिधाड. तर गिधाड चालत असताना जसं एक पाय उंच करून चालतं तशा पद्धतीचा पाय जो आहे तो माणसाचा वागतो, म्हणून या आजाराला गृध्रसीवात असं म्हटलेलं आहे. मग सायटिका असं त्याचं भ्रष्ट इंग्रजी ट्रान्सलेशन आहे, पण इंग्रजी शब्दातनं जे व्यक्त होतं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती संस्कृत शब्दातनं व्यक्त होत असतं. तर त्या अनुरोधाने ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याचा दुसरा प्रच्छन्न विचार असा आहे की गिधाडाच्या मांसाने सिद्ध केलेलं तेल नाकामध्ये जर घातलं आणि त्याचे बस्ती दिले गेले तर गृध्रसीवात हा आजार जो आहे तो टळूसुद्धा शकतो आणि दूरसुद्धा होऊ शकतो. इतका त्याच्यामध्ये त्या गर्भीचा अर्थ भरलेला आहे. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे काय होतं, कमरेला मार लागणं,
किंवा कमरेमध्ये इंजेक्शन बऱ्याच वेळा स्पायनल अॅनेस्थेसिया दिलेला असतो, त्याचा परिणाम म्हणून सुद्धा हे होतं. आणि मग कमरेमध्ये पहिल्यांदा दुखायला लागतं. बऱ्याच जणांना टाचेमध्ये पहिल्यांदा वेदना उत्पन्न होतात, नंतर मग त्या पोटरीमध्ये चढतात आणि मग वरती येतात. तर ह्याचे 2 वेदनेचे प्रकार असतात. तुनी वेदना म्हणजे वरून खाली येणारी, म्हणजे आपल्या बटकपासून पायापर्यंत जाणारी, आणि प्रतुनी म्हणजे खालून वरती येणारी. अशा 2 पद्धतीच्या युजली ह्या दिसतात. आणि युजली एका अंगाला पहिल्यांदा याची सुरुवात होते, काही वेळेला एक अंग राहतं आणि दुसऱ्या अंगाला याची सुरुवात होते. तर हे लक्षात आलं की आपली कंबर दुखते किंवा टाच दुखते, तर पहिल्यांदा हृदयरोगी वात नाही ना हे आपण बघून घ्यावं. कंबर दुखी आहे, थोड्या दिवसांनी बरी होईल असं कधी निग्लेक्ट करू नये, कारण त्याचा परिणाम संपूर्ण आपल्या चालण्या फिरण्यावरती होतो आणि मग पोटातली भूक बिघडण्यापासून वजन वाढण्यापर्यंत सगळे त्रास त्यातून उत्पन्न होऊ शकतात. तर हे वाताचं दुखणं आहे आणि ते आशुकारी म्हणजे पटकन आजार उत्पन्न करणार आहे, तर त्याच्या पटकन मागं लागायला पाहिजे. तर कंबर दुखा लागल्यानंतर आणि स्पेशली मागच्या बाजूने दुखत असेल तर तुम्ही जरूर आणि लवकरात लवकर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा. निश्चितच. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. संदीप प्रश्न विचारतात अहमदनगरवरून. नमस्कार संदीपजी. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. हा बोला, संदीप खेमनार. मी असं प्रश्न विचारतोय. हो बोला ना. माझं ना कंबर दुखतंय. वय किती? बरोबर. माझं वय आता 36 चालू आहे. 32 चालू आहे. तुमची कंबर दुखते. ठीक आहे. सर, काही प्रश्न विचारायचे आहेत? वजन जास्ती आहे का? तुमचं वजन जास्त आहे का? मी शेती काम करतोय. कसलं शेती काम? शेती काम आहे तुमचं आणि वजन? काय नाही, 65 किलो वजन आहे. 65 किलो वजन आहे. ठीक आहे, ठीक आहे. हो. निश्चित. धन्यवाद. सर, काय सांगू शकता? कसं होतं, शेतकरी वर्ग असल्या कारणाने कष्टाळू जीवन असतं त्यांचं, आणि माणूस नुसता बसलेला आहे तर 90 पाऊंड साधारण त्याच्या पाठीवरती जर वजन असेल तर फक्त टील झालं, थोडं जरी तो खाली वाकला तरी ते 250 पाऊंड पर्यंत जाऊ शकतं. जे बसणं ही जी गोष्ट आहे, पायाच्या खाली फूट रेस्ट असणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर या सगळ्या गोष्टींची पायमल्ली युजली अशा लोकांच्याकडनं होते. त्यामुळे कामगार आहेत, वजन उचलत असताना वजन कसं उचलायचं, उडघ्यात वाकून बसून ते वजन उचलायचं, या गोष्टी त्यांच्याकडनं जमत नाहीत. आणि शरीराला त्यावेळेला जर तेल लागलं नाही, शेकलं गेलं नाही तर मग शरीराची झीज जी आहे ती इतर लोकांच्यापेक्षा जास्त व्हायला लागते. पण हे होत असताना सुद्धा कंबरदुखी असं म्हणताना आपण कंबरदुखीचा असा विचार करतोय की कंबरदुखी हा एकदा आजार म्हणून आणि अनेक वेळेला लक्षण म्हणून त्याचा विचार करायला लागतो. तर बऱ्याच अंशी लोकांना असं होतं की मूळव्याधीचा त्रास पहिल्यांदा सुरू होतो. शौचाच्या मार्गामध्ये कोंब येतात, संडासला चपटी अशी व्हायला लागते, तुकडे तुकडे अशी व्हायला लागते किंवा चिकट आणि काळी व्हायला लागते. आणि वातज अर्श किंवा मूळव्याधीच्या प्रकारामध्ये आणि मूळव्याध होण्याच्या आधी कटिपृष्ठशूल असं एक लक्षण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर आजार तुम्ही रुग्ण सांगताना काय सांगणार आहे की मला हा त्रास होतोय म्हणून मी तुमच्याकडे आलेला आहे आणि माझी कंबर दुखते, पण तो वैद्य आहे की ज्यांनी हे जाणून घ्यायला पाहिजे की त्याचा मूळ आजार काय आहे. आणि ते जर बघितलं तर बऱ्याच वेळेला मूतखडा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना कंबर दुखत असते. बऱ्याच वेळा असं होतं की मूळव्याध आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला कंबर दुखत असते. तर तसं पहिल्यांदा जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी हे जाणून घ्यावं की त्यांची कंबरदुखी ही खरीच ॲक्च्युअल कंबरदुखी आहे का नाही, आणि नंतर मग त्याची शहानिशा करून जी औषध आहे ती घ्यावी. पण त्याच्यात एक उत्कृष्ट औषध मी इथं आणलेलं आहे, ते मुद्दामून तुम्हाला दाखवतो माझ्या मते, आणि ते आपण त्याची माहिती जरा करून घेऊया. विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या, ज्यांचा उपयोग करून आपण हे वेदना शमन किंवा कंबरदुखीमध्ये आराम मिळवू शकतो. काही वेदनाशामक औषधी आपण आता इथे बघूया. ह्या हातात माझ्या ज्या बिया दिसतात त्या एरंड्याच्या बिया आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित असले हे प्रकरण आहे. तर ह्या एरंड्याच्या 10 बिया घ्यायच्या फोडून आणि त्याचं टर्फल काढून टाकायचं, आतला मोक काढला नाही तरी चालतो, आणि पांढरे गोळे आहेत ते कुटून घ्यायचे. त्याच्यामध्ये साधारण 1 कप दूध घालायचं आणि 1 कप पाणी घालायचं त्या बियांच्यामध्ये, आणि शिजवून त्याला अर्धा कप उरवायचं, अर्धा ते 1 कप उरवायचं अंदाजे, आणि ते गाळून घ्यायचं. त्यामध्ये खडीसाखर थोडीशी टाकायची मधुमेह नसेल तर, आणि थोडीशी सुंठ टाकायची, आणि ही खीर जी आहे ती सकाळी आणि संध्याकाळी अशी 2 वेळेला प्यायला सुरुवात करायची. तर त्यांची कंबरदुखी जी आहे ती बरी होऊ शकते. त्यांच्या शेताच्या बांधावर सुद्धा त्यांना एरंड्याची झाडं मिळू शकतील. ही दुसरी वनस्पती हिरवीगार जी दिसते इथे ती म्हणजे निरगुडी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बेल जेव्हा मिळत नाही तेव्हा महादेवाला आपण निरगुडी वाहत असतो. आणि ही जी निरगुंडी आहे त्याच्या पानांचा शेक जर ठेचा तयार करून गरम पाण्यामध्ये बुडवायचा आणि फडक्यामध्ये बांधून त्यांनी जर शेकलं गेलं तर कंबरदुखी पटकन कमी येते, आणि ह्याचा लेप सुद्धा आपल्याला घालता येतो. तर एवढ्या 2 गोष्टी त्यांनी करून बघाव्यात, त्यांच्या कंबरदुखीमध्ये निश्चित फायदा होईल जर ते वाताचं दुखणं असेल. निश्चितच. दशमूळातील ह्या 2 उपयुक्त वनस्पती आता आपण बघितल्या, ह्याचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो. जेव्हा सर आपण स्त्रिया आणि पुरुष
नेहमी आपल्याला जेव्हा कंबरदुखी असेल, स्कायटिका असेल किंवा अगदी सांधेदुखी पण म्हणा ना, स्त्री आणि पुरुषांमध्ये अनेक वेळेला आपल्याला प्रमाणामध्ये म्हणजे त्या वेदनेच्या प्रमाणामध्ये किंवा किती लोकांना होतं ह्या प्रमाणामध्ये सुद्धा तफावत असते. ही नेमकी तफावत का असते आणि स्त्रियांमध्ये जास्त असतं का पुरुषांमध्ये जास्त असू शकते? खरं आयुर्वेदाच्या हिशोबाने जर बघितलं तर स्त्रीला अधोगुरुत्व सांगितलेलं आहे, म्हणजे तिची कंबर जाड असते, कारण गर्भाशय हा एक वेगळा आशय सांगितलेला आहे. आणि पुरुषांच्या बाबतीत त्याचे खांदे जे असतात ते सुदृढ असतात. जे रघुवंशामध्ये दिलीप राजाचं वर्णन कालिदासाने करताना व्यूढोरस्को वृषस्कंधा असं वर्णन केलेलं आहे. जे बैलासारखे कडक खांदे असलेला असा तो दिलीप राजा होता. तर या लोकांना खांद्याशी संबंधित किंवा पाठीच्या संबंधित आजार हे फारसे उत्पन्न होत नाही निसर्गतः. परंतु स्त्रियांच्या बाबतीत कसं होतं, गर्भाशय हे जास्तीत असल्या कारणानं एक पोकळी तिथं आहे, त्यामुळे वाताचे आजार त्यांना होण्याची शक्यता जास्ती असते. मूळव्याधीसारखा त्रास जो आहे तो सुद्धा शौचाच्या मार्गाने उत्पन्न होणं, युरेथ्रा जो आहे तो त्यांचा शॉर्ट असल्या कारणाने इन्फेक्शन्स पटकन होणं, या पद्धतीमुळं पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जे आहे ते कमरेमध्ये त्यांना जास्ती होतात. तर स्त्रियांच्या बाबतीत हा भाग नेहमी आढळतो. पुन्हा कुमारत्व जे आहे स्त्रियांचं, त्याच्यामुळे सुद्धा त्यांची वेदना जी आहे ती त्यांना सहन होत नाही आणि त्यामुळे ती सतत कंबर दुखणं ही प्रक्रिया जी आहे ते त्यांच्यामध्ये घडू शकते. तर हे सगळं लक्षात घेता स्त्रियांनी अंगाला रोजच्या रोज तेल लावणं, नस्य म्हणजे नाकामध्ये तेल किंवा तुपाचे एक एक थेंब सोडणं, शेकणं, पोट जे आहे ते बांधणं, 2-3 बायका बांधतात तसं बांधणं आणि त्याच्याबरोबरीने बस्ती ट्रीटमेंट करणं, हे जर केलं गेलं तर स्त्रियांची कंबरदुखी ही फारशी वाढत नाही. 40 नंतर एस्ट्रोजनची लेवल वगैरे जी आधुनिक शास्त्र म्हणतं कमी होतं आणि त्यामुळे हाडांच्यावरती वाईट परिणाम येतो. थायरॉईडचा परिणाम जो आहे, पॅराथायरॉईडचा परिणाम कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमवरती येतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आधुनिक शास्त्राने सांगितलेल्या, याचा विचार आयुर्वेदाने फार पूर्वीच्या काळापासून केलेला आहे आणि त्याच्यासाठी एक विविध ट्रीटमेंटची प्रक्रिया सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. ती करणं हे गरजेचं आहे. निश्चितच. सर, आपण प्रश्न घेऊया. कैलास प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. हॅलो. हा, बोला. बरोबर. आणि काय त्रास होतोय? पाठ कंबर दुखतंय. वय किती आहे? वय 72 वय. 72 वय आहे. काय आता पाठीच्या संबंधित वेदना त्यांच्या आहेत, कंबरदुखीच्या आहेत किंवा हाडाच्या संबंधित वेदना असताना एक खूप महत्त्वाची गोष्ट भारतीय लोकांनी जाणून घ्यायला पाहिजे, डॉक्टर्सनी आणि वैद्यांना तर ती माहीतच असते. असं आहे की आपल्या हाडांची उत्पत्ती कुठं होते हे आयुर्वेदाचं जे म्हणणं आहे ना, ते इथं सांगणं खूप रास्त ठरेल. मोठ्या तड्याचा सुरुवातीचा जो सीकम नावाचा भाग आहे, ज्याला संस्कृतमध्ये उंडूक असं म्हणतात, जिथं अपेंडिक्स लागलेलं असतं, तिथं पुरीजरा कला म्हणून आहे, जिथं विष्ठा तयार होते अन्नातून आणि तिथंच हाडं तयार होतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी जर काम केलं गेलं तर हाडांच्या संबंधातले आजार जे आहेत ते उत्पन्न होत नाहीत. याच्या बरोबरीने जर आपला रक्तप्रवाह जो हाडांच्याकडे जाणार आहे तो जर व्यवस्थित राहिला, रक्ताची कन्सिस्टन्सी जशी असायला पाहिजे तसं विशुद्ध रक्त जर राहिलं तर पाठीच्या मणक्याशी संबंधित नव्हे कोणतेच आजार माणसाचे उत्पन्न होणार नाही जे हाडांच्या संबंधाने आहेत असे. तर त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी तिक्त क्षीर बस्ती म्हणजे कडू वनस्पती जे आहे त्यांनी सिद्ध केलेलं जे दूध आहे त्याचे एनिमा जे आहेत ते द्यायला पाहिजेत. एनिमा हा शब्द खरं चांगला नाही आहे फारसा, कारण एनिमा आणि बस्ती याच्यामध्ये कुठं सूर्याचा ऐरावत आणि कुठं श्याम भट्टाची तट्टाणी असा इतका फरक आहे. पण लोकांना समजण्यासाठी फक्त म्हटलं जवळच्या वैद्याकडनं एनिमा किंवा बस्तीच्या विषयी जास्ती जाणून घ्या तुम्ही. तर हे बस्ती केल्यानंतर पाठीच्या मणक्याशी संबंधित, कमरेच्या मणक्याशी संबंधित आणि सायटिक पेन जे आहे ते पटकन कमी यायला लागतं, हाडं भरून यायला लागतात, नवीन हाडांची उत्पत्ती होऊ शकते आणि जवळच्या कंडरा शिरा ज्या आहेत त्यासुद्धा उत्तम उत्पन्न होऊ शकतात. तर माझ्या मते एरंड्याच्या बियांचा आणि या बस्तींचा त्यांनी वापर करून निश्चितच. सर, आणि आपण जेव्हा कंबरदुखी किंवा सायटिका म्हणतो तेव्हा अनेक वेळेला हा व्यवसायाशी किंवा आपल्या नोकरीशी सुद्धा संबंधित असे हे रोग असू शकतात का? असू शकतात. बऱ्याच वेळा आता डेंटिस्ट आहे समजा, तर त्यांना काम जे आहे ते खाली वाकूनच करायला लागतं आणि सारखं चुळाभरा असं म्हणायला लागतं. तर या दोन गोष्टींचा परिणाम जो आहे तो त्यांच्या बोलण्यावरती आणि जिभेवरती येतोय आणि त्याच्यावर कमरेवरती सुद्धा येत असतो. तर कमरेत उत्पन्न झालेला त्यांचा हा जो वाताचा प्रकोप आहे त्याच्यासाठी त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजे की गुडघ्यामध्ये थोडंसं वाकून जर कमरेत वाकलेलं असेल तर त्यांच्या पाठीवरती एवढं प्रेशर येत नाही. म्हणजे दरवेळेला असं करणं शक्य नाही आहे. तर यांनी काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉम्पेन्सेट दुसऱ्या पद्धतीने करायला पाहिजे आणि संपूर्ण शरीराला रोज सकाळी उठल्यानंतर अभ्यंगम आचरेत नित्यम अशा पद्धतीने तिळाचं तेल लावायला पाहिजे आणि नंतर साबणाचा वापर फारसा करायचा नाही, गरम पाण्याने फक्त आंघोळ करायची. असं जरी केलं तरी शरीरातली हाडं झिजणं जे आहे ते कमी होऊ शकतं. तुमचं काम काय आहे, तुम्ही बसता कसे, तुम्ही झोपता कसे, गादी
गादीवर झोपता का, मऊ गादीवर झोपता का, कडक गोष्टीवरती झोपता, या सगळ्या गोष्टी काउंट होत असतात तुमच्या सायाटिकाच्या वेदनांच्या मध्ये. तर त्यासाठी आयुर्वेदाची विविक्षित पद्धत झोपण्याची कशी आहे, खाण्यापिण्याची कशी आहे, ऋतुचर्या आणि दिनचर्या कोणती असावी, या वर्षा ऋतूमध्ये आता वाताचा प्रकोप होतो, हे आजार जे आहे ते वाढीला लागतात. तर या गोष्टीचा साकल्याने विचार करून वैद्याकडनं शहानिशा करून ह्या गोष्टी ठरवून घ्याव्यात आणि तो वस्तुपाठ आहे तो पाळावा. निश्चितच चांगलं आपल्याला मार्गदर्शन मिळालं. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रमोद प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार प्रमोदजी, बोला. हॅलो. माझी कंबर खूप दुखत असते. मला ऍक्च्युली सोरायसिस युक्त संधिवत आहे. तर त्याच्यावर डॉक्टर साहेब मला काही मार्गदर्शन करू शकतील? ठीक आहे. सर त्यांना सोरायटिक आर्थरायटिस आहे असं ते म्हणतात आणि त्याच्यामुळे कंबरदुखी सुद्धा आहे त्याच्याबरोबरच. बरोबर आहे. कसं आहे, कंबरदुखी ही त्यांची जी आहे ते फक्त त्यात कंबरच दुखते असं का होतं वयाच्या 30व्या वर्षी हे बघणंही गरजेचं आहे. म्हणजे सोरायसिस आहे तर इतर बोटं वगैरे ही दुखायला पाहिजे. तर सोरायटिक आर्थोपॅथीचा हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी आपण जी औषधं देतो त्यात सगळ्यात प्रधान औषध म्हणजे एक राजहंस नावाची वनस्पती आहे. पुण्याला जर ते राहत असतील तर सिंहगडच्या डोंगरावरती ती वनस्पती आहे आणि ती वनस्पती तुम्हाला कधी आपल्या दवाखान्यात जर तुम्ही आला तर तुम्हालाही आम्ही ते दाखवू शकतो. तर त्या वनस्पतीचा रस तुम्ही 21 दिवसाचे 3 कोर्स करा. मीठ पूर्ण सोडून ही वनस्पती घ्या म्हणजे तुमचा सोरायसिस जो आहे तो कमी होऊन जाईल. आणि सोरायटिक आर्थोपॅथीचा जो परिणाम तुमच्या हाडांच्यावरती आला आहे त्यासाठी मुस्तादी आपण बस्ती नावाचे बस्ती आहेत तर अंगाला तेल लावून शेकून नंतर हा बस्ती घ्यायचा असतो. त्वचारोगामध्ये स्वेदन किंवा शेकणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे अल्प प्रमाणात स्वेदन किंवा शेकून नंतर बस्तीची ट्रीटमेंट तुम्ही करून घ्या. त्याचे सुद्धा 21 दिवसाचे कोर्स आहेत ते जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घ्या. आणि हे करत असताना तुम्ही कपालभाती आणि अनुलोम विलोम हे 2 प्राणायाम करा. म्हणजे ऑक्सिजन तुमच्या रक्तातला जितका वाढेल तेवढी हाडं जी आहे ती नवीन पद्धतीची तयार होतात. ह्याच्यासाठी दुसरा एक उत्तम प्रयोग आहे औषधाचा, तो म्हणजे माणिक्य रस नावाचं एक औषध आहे. ते 125 मिलीग्रॅम जर सकाळच्या वेळेस घेतलं आणि आरोग्यवर्धिनीची गोळी 250 मिलीग्रॅम जेवण्याच्या आधी घेतली तर तुमची सोराटिक आर्थोपॅथी जी आहे ती कमी होणं हे शक्य आहे. कोणताही आजार हा मनावरती खूप परिणाम करतो आणि सगळीकडे आपण ऐकत असतो की हा आजार बराच होत नाही. तर असं काही नाही आहे. उत्पत्ती झालेल्या प्रत्येक गोष्टीला नाश हा असतोच आणि योजक असतं तर दुर्लभ आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. नीता प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार नीताताई, बोला. हॅलो. नमस्कार, बोला. हा. आपला प्रश्न सलग विचारा, बोला. काही तांत्रिक बिघाडामुळे आपल्याला प्रश्न ऐकू आलेला नाहीये सर. पण जेव्हा आपण आता हा जो नुकताच प्रश्न आला सोरायटिक आर्थरायटिसच्या अनुषंगाने, मग कंबरदुखी किंवा सायटिका आहे हे लक्षण म्हणून, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की लक्षण म्हणून सुद्धा अनेक आजारांमध्ये येतं, नेमक्या कोणकोणत्या आजारांमध्ये हे येऊ शकतं? सगळ्यात पहिला आजार म्हणजे काय तर एक तर वृद्धापकाळ म्हणजे 40 नंतरचं वय जे आहे त्याच्यात कंबर आणि पाठ दुखणं हे खूप वेळा घडतं. याचं कारण काय, शरीराची झीज खूप व्हायला सुरुवात झालेली असते. खाणं पिण्याचा परिणाम जो आहे तोही त्यांच्या शरीरावरती असा येतो की शरीराचं पोषण होत नाही. भूक संध्याकाळची कमी व्हायला लागते. रसाचं यापन करण्याची प्रक्रिया कमी व्हायला लागते. धातुक्षय झालेला असतो, मैथून कर्म वगैरे या गोष्टींच्यामुळं. आणि त्याच्याबरोबरीनं स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी जी आहे तीही वाढायला लागलेली असते. त्याचा परिणाम सुद्धा काम, शोक, भयाद, वायू, क्रोधात, पित्तम, त्रयोमला या पद्धती शोक आणि भयानी सुद्धा ह्या गोष्टी किंवा एन्झायटीने, टेन्शननी वात वाढून ह्या गोष्टी घडायला लागतात. आणि तो एक प्रकार असतो. मानसिकता आता जी लक्षात घेतली त्याच्याबरोबर मूळव्याध किंवा आरश जर असतील शौचाच्या मार्गामध्ये तर पाठ दुखू शकते, कंबर दुखू शकते. त्याच्याबरोबरीनं पाठीच्या मणक्यामध्ये जर TB सारखं इन्फेक्शन झालेलं असेल तरी पाठ दुखणं हे होऊ शकतं. पाठीच्या मणक्यात इंजेक्शन्स जर दिली गेलेली असतील तरी पाठ दुखू शकते. त्याच्यावर डोकं दुखणं हे लक्षण असतं. मूतखडा जर असेल किडनीमध्ये तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा पाठ दुखू शकते. पोट खूप वाढलेलं असेल, स्थौल्य असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं. पण तुम्हाला त्याच्यापेक्षा एक भयानक प्रकार सांगतो की बऱ्याच लोकांना हे काही नसतं आणि त्यांना जर विचारलं तुम्हाला रोज संध्याकाळी चोरटा ताप अंगात येतो का तर त्याचं उत्तर हो येतं. आणि तृतीयक ज्वर नावाचा आयुर्वेदात सांगितलेला जो ताप आहे तो आणि चातुर्थिक ज्वर असे 2 ज्वराचे प्रकार जे आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये असतात. आणि पाठीच्या दुखण्याबरोबर कंबरेच्या दुखण्याबरोबर त्यांना ताप हे लक्षण असतं आणि तिथं पूर्णतः तापाची ट्रीटमेंट करायला लागते. आणि 20-20 वर्षाचे पेशंट या आजाराशी झगडत असतात असं दिसून येतं. त्वचारोग आत्ता बघितलं तसं सोरायसिस सारखा प्रकार जो आहे तो हाडामध्ये गेल्यानंतर सुद्धा कंबर किंवा पाठी दुखू शकते. वात रक्त नावाचा आजार आहे, आमवात नावाचा
नावाचा आजार आहे, संधिवात आहे, यामध्ये सुद्धा पाठदुखी कंबरदुखी हे लक्षण येऊ शकतं. निश्चितच. सर, जेव्हा आपण कंबरदुखी किंवा सायटिका या विषयी बघितलं, आपण विविध त्याची लक्षणं बघितली, विविध कारणं बघितली आणि कंबरदुखी आणि सायटिका हे इतर कोणकोणत्या रोगात होऊ शकतं हे सुद्धा बघितलं, पण ह्याच्यावर उपाय म्हणजे आपण सहसा व्यायाम सांगतो. कंबरदुखी आणि सायटिकामध्ये कोणकोणते व्यायाम केले पाहिजे? हा खूप छान प्रश्न विचारला आपण अजय तुम्ही. कारण असं आहे की व्यायाम करा म्हणजे बरं होईल. तुम्ही पाण्यामध्ये चाला, तुम्ही वाळूमध्ये चाला, त्या माणसाला जमिनीवरती नीट चालता येत नसतं आणि त्याला पाण्यामध्ये आणि वाळूमध्ये चालायला सांगितलं जातं. तर आपण बऱ्याच वेळा अंधानुकरण करतो आणि आयुर्वेदाची कन्सेप्ट जी आहे ती ॲटलिस्ट वैद्याने समजून घेऊन रुग्णांनी डॉक्टरांचा हे सल्ला घ्यावा, वैद्याचा घ्यावा आणि जे पटतंय आणि जे बरं वाटणार आहे ते त्यांनी निश्चित करावं. तर मसलशी संबंधित कोणती गोष्ट असेल, टेंडॉन किंवा स्नायूशी संबंधित गोष्ट असेल तर ती व्यायामाने बऱ्याच वेळा सुधारते असं लक्षात येतं. परंतु हाडांच्या संबंधित काही गोष्टी असतील किंवा खुर्च्याशी संबंधित काही गोष्टी असतील तर व्यायामाने हा त्रास वाढतो असंच लक्षात येतं. तर व्यायाम करावा हे ठीक आहे, पण तो व्यायाम त्याला पटणारा आणि चालणारा आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर व्यायाम अति झाला तर वात वाढतो आणि शूलम नास्ती विना वातात असेल तर व्यायामाने वात वाढलेला आढळतो आणि त्याचा वेदनाचा भाग जो आहे तो आणखी वाढतो. तर व्यायाम करावा, पण तज्ज्ञाचं मार्गदर्शन जे आहे ते त्याच्यामध्ये पाहिजे. स्वतः काहीतरी एक्सरसाइज करावेत असं करू नये. आणि हे करत असताना पोटाला तांब्या लावणं, पोट बांधणं या प्रक्रिया करून मग व्यायाम जो आहे तो हळूहळू वाढवायला पाहिजे. व्यायाम हा नेहमी आयुर्वेदाने अर्धशक्ती करायला सांगितलेला आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करा. एकाने व्यायाम केला आणि त्याची कंबरदुखी थांबली आहे म्हणून दुसऱ्याने व्यायाम करायचा तोच, असं जे हल्ली होतं ना ते मात्र याच्यामध्ये योग्य नसतं. जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा. निश्चितच. आपल्याला प्रश्न आलेला आहे पुण्यावरून. हिरामन प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हा सर, मी हिरामन खवळे बोलतोय, पिंपरी चिंचवडून. हॅलो. हा, बोला. आपला प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येतं. हिरामन खवळे बोलतोय, पिंपरी चिंचवडून. हा, तर मी स्लॅबहून पडलेलो होतो सर. हॅलो. बरोबर. प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू हा, येतं. स्लॅबहून पडल्यामुळे माझा मणका फ्रॅक्चर झालेला आहे. माझा मध्यतंतू डॅमेज झाला, त्याच्यामुळे मला पायाला ना का जडपणा येतो. कुठला मणका मोडलाय? त्याच्यावर काय मला ना का उपाय सांगू शकता का? तुमचा कोणता मणका फ्रॅक्चर झालेला आहे? मानेतला, पाठीतला का कमरेतला? का सर? मानेचा, कमरेचा का पाठीचा? कोणत्या मणक्याचा फ्रॅक्चर आहे तुम्हाला? हा, मणकामध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये फ्रॅक्चर झालेला. वरून पडल्यामुळं, मी खुब्यावर पडल्यामुळं माझा डॅमेज झाला मटका आणि आतमध्ये मध्यतंतूला हड्डी चिटकलेली आहे. तर त्याच्यामुळं मी खाली पायांना वगैरे ना का मुंगे येतात. मी आता 2007 मध्ये मी बोर्ड होतो. बरोबर. ठीक आहे. तुमचा व्यायाम प्रश्न वगैरे करून मला थोडासा चालतो मी ना, तसं काही हे नाही, पण परंतु पायांना ना का आपण जडपणा येतो जास्त, मग आराम करावा असं वाटतो. ठीक आहे. या प्रश्नाचं खूप विस्तृत उत्तर देणं गरजेचं आहे. कारण असे लोक जे आहेत ते अंथरुणाला खिळून राहतात आणि नंतर त्यांची कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती कमी व्हायला लागते. कसं होतं, मज्जातंतूला धक्का लागल्यानंतर रिजनरेशन ऑफ नर्वस टिश्यू इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं म्हटलं जातं. पण आता त्याच्यावरती रिसर्च होऊन ते पॉसिबल आहे असं होऊ शकतं असं म्हटलं गेलेलं आहे. पण आयुर्वेदाचा विचार इथं समजणं हे गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीचा जेव्हा मोठा आजार होतो ना तेव्हा त्याच्यात काही कारणं असतात. तर एक म्हणजे ट्रॉमा किंवा अपघात होणं जे त्यांच्या बाबतीत झालेलं आहे ते. दुसरं कारण जे आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स होऊन अशा पद्धतीची पुयोत्पत्ती होऊन असा भाग घडू शकतो नंतरच्या काळामध्ये. तिसरं जे आहे कारण ते म्हणजे ब्लड फॉर्मेट जो आहे तो जर आपला खराब झाला, त्याच्यातलं HDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी झालं, LDL वाढलं, तर मग ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्या कारणाने रक्तातल्या घटक जे आहे ते चुकीच्या पद्धतीने वाढल्याने हे घडू शकतं. त्याच्यानंतर आपल्या मस्तिष्कातून निघणारे जे इलेक्ट्रिसिटी जे करंट आहेत ते जर व्यवस्थित पास होत नसतील तरी हा प्रकार घडतो. आणि शेवटचं कारण म्हणजे मन. अशी 6 कारणं जी आहेत ती आढळतात आणि ह्याच्यानुसार आयुर्वेदीय स्टेम सेल थेरपी बरेच वैद्य डेव्हलप करतायत. तशी आपल्या दवाखान्यामध्ये सुद्धा काही गोष्टींची आपण सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही असं लक्षात घ्या की पंचायतन पूजेमध्ये काही देवता आपल्या पाठीच्या षटचक्रांच्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्यांच्या देवतांच्या काही पत्री किंवा वनस्पती सांगितलेल्या आहेत. तर कोणत्या लेवलला त्यांना पाठीचं दुखणं आहे हे जर बघून त्या वनस्पतीचा अर्क काढून आणि त्याच्या मॉलिक्युलर साईज जो आहे तो लक्षात घेऊन जर त्यांना ते दिलं गेलं तर त्यांच्या पाठीच्या मणक्यांच्या ठिकाणी जो रक्तप्रवाह आहे तो सुधारू शकतो आणि तिथल्या सेल्समधून रिजनरेशन
रिजनरेशन ऑफ टिश्यू शक्य होऊ शकतं. ही आयुर्वेदीय स्टेम सेल थेरपी आहे, वनस्पतींच्या स्टेम सेलपासून तयार केलेली. तर ह्याचा आत्ताचा जो आपला हा उहापोहा आहे त्याचा पाठपुरावा आपल्या दवाखान्यामध्ये सुरू आहे. जवळच्या एखाद्या चांगल्या वैद्याकडे जाऊन तुम्ही ही ट्रीटमेंट करा, म्हणजे 6 ते 8 महिन्यामध्ये हळूहळू तुमच्या मज्जातंतूंच्यामध्ये वाढ करता येऊ शकते आणि त्याबरोबर बस्ती कर्म करणं, अंगाला तेल लावणं, नस्य करणं अशा गोष्टीचा वापर त्यांनी करावा तर ह्याला मनाला बरं वाटू शकतं. निश्चितच म्हणजे एक फार वेगळा विचार, आधुनिक चिकित्सेचा आपण जो विचार आहे तो घेऊन त्याची सांगड आयुर्वेदाशी घालून एक फार सुंदर आपण विचार केलेला आयुर्वेदाने आहे. हा स्वतः शोधलेला भाग आहे. आधुनिक शास्त्रांनी आत्ता ते बघितलेलं आहे. सुश्रुत संहितेमध्ये रसायन अध्याय जो आहे त्याच्यात एक शरीर पडून आजारी जे शरीर जे आहे ते टाकून दुसरं शरीर उत्पन्न करण्याची जी प्रक्रिया आहे रसायन विधीमध्ये सांगितलेली तीच आयुर्वेद या ठिकाणी वापरतो. म्हणजे त्यालाच आपण स्टेम सेल चिकित्सा असं आधुनिक परिभाषेत आपण म्हणू शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. तुकाराम प्रश्न विचारतायत हिंगोलीवरून. नमस्कार तुकाराम भाऊ, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न काय आहे तुकारामजी? कंबर फार दुखायली, कंबर राहायचं, डॉक्टरचा इलाज केला तरी पण राहायचं. वय किती आहे? वय किती आहे तुमचं? 52 वर्ष. आणि मधुमेह आहे का तुम्हाला? मधुमेह, डायबिटीस आहे का तुम्हाला? आवाज येईन बरोबर. डायबिटीस आहे का? नाही, काहीच नाही. नाही आहे. वय वर्ष 35 ते 40च्या पुढे गेलं की आईच्या अंगावरती जे आपण दूध प्यालेलं आहे आणि त्यातनं आपल्याला जे शरीराला ताकद मिळालेली ती हळूहळू नष्ट व्हायला लागते आणि शरीर जे आहे ते मध्यम वयामध्ये घेऊन जाऊन पित्त आणि वाताचा अधिक्य शरीरात व्हायला लागतं आणि त्यामुळे कंबर दुखायला लागते. तर अशा वेळेला काही वनस्पती ज्या आहेत ना त्या खूप उपयोगी पडतात. त्या सगळ्याच लोकांनी खाणं हे गरजेचं आहे आणि त्या अनुरोधाने मी 2 वनस्पती इथं आणलेल्या आहेत, त्या मुद्दामून तुम्हाला दाखवतो. निश्चितच विविध वनस्पतींची आपण माहिती घेतोय. ह्यामध्ये बेल म्हणजे बिल्व आपण ज्याला म्हणतो, शंकराला जी बिल्व प्रिय आहे त्याविषयी माहिती घेऊया आणि अशाच अजून एका वेदनाशामक आणि अतिशय बल्य अशा वनस्पतीबद्दल जाणून घेऊया. ही वनस्पती जी इथं समोर दिसतीये आपल्याला ही अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. हिला खरं ढोरगुंज असं महाराष्ट्रात म्हणतात. ह्याच्या मुळांचा उपयोग बरा होतो, पण ह्याच्यापेक्षा जास्ती अश्वगंधा नावाची जी वेगळी वनस्पती आहे ती वापरली जायला पाहिजे. तर याचं चूर्ण जे आहे ते साधारण पाव चमचा एवढ्या प्रमाणामध्ये साखर आणि तुपावर रात्री झोपताना घ्यावं आणि गाईच्या दुधावरती जर हे सेवन केलं गेलं 21 दिवस तर कंबरदुखी आणि पाठदुखी ही वृद्धापकाळातून उत्पन्न होणारी जी आहे ती कमी होते. इथं दुसरी बला नावाची ही वनस्पती आहे ती तुम्हाला इथं दाखवणं इष्ट आहे. तर ही बला नावाची वनस्पती इथं तुम्हाला दिसते. तर ही वनस्पती जी आहे त्याचा वापर सुद्धा पानांचा, याला चिकणा असंही म्हणतात, पान चिकट असतं हिचं. तर या पानांचे 10-12 पानं घेऊन त्याचा गोळा तयार करायचा आणि तो गिळून टाकायचा कुठून आणि त्याच्यावरती दूध घ्यायचं. तर त्यांनी हाच परिणाम येतो. पेटारी किंवा मुद्रा नावाची हिच्याच जातीची एक वनस्पती आहे, तिचा सुद्धा ह्याच्यासाठी अप्रतिम फायदा होतो. तिसरी वनस्पती इथं ही जी 3-3 पानाची दिसते आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असलेलं बेल आहे. हा बेल आहे. तर या बेलाचं मूळ जे आहे ते दशमुळामध्ये सांगितलेलं आहे. दशमुळाची जी 10 मुळं आहेत त्याच्यामध्ये बिल्व हे पहिलं सांगितलेलं आहे आणि या मुळांचा काढा करून जर घेतला किंवा या पानांचा काढा करून जर घेतला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला तर कंबरदुखी जी वयानुसार ती वाढलेली आहे त्याच्यासाठी हे खूप उत्तम उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबर काही लेपाची औषध मी आणलेली आहे ती सगळ्या वृद्ध लोकांना आणि 40 पुढच्या सगळ्या लोकांना उपयोगी पडतात. निश्चितच लेप म्हणजे आपण तिकडे उगाळून लावणं एका शरीराच्या ठिकाणी जिथे दुःख आहे किंवा वेदना आहे त्याविषयी आता आपण जाणून घेऊया. इथं या 2 वनस्पती तुम्हाला 2 वनस्पतींचे पदार्थ दिसत आहेत. ह्याच्यामध्ये उजव्या हातात हे जे दिसतंय ते म्हणजे कोरफडीचा बोळ आहे, काळा बोळ आहे. तो कोरफडीचा गर शिजून तयार केलेला असतो आणि इकडं हे जे दिसतंय प्रकरण ते गुग्गुळ नावाची वनस्पतीचा डिंक आहे तो आणि हा अतिशय अप्रतिम वातशामक असा सांगितलेला आहे. या गुग्गुळाचे गुणधर्म संस्कृतात असं सांगितलेले आहेत की सुगंधी सुलघु सूक्ष्म तीक्ष्णोष्णा कटुकोरसा कटुपाका सरोरुद्यो गुग्गुला स्निग्ध पिच्छिला. असा हा गुग्गुळ जो आहे तो वाताच्या प्रत्येक आजारासाठी अंतर्बाह्य आयुर्वेदाने वापरून घेतलेला आहे. तर हा पोटामध्ये जसा उपयोगी आहे तसाच लेपासाठी हा उपयोगी आहे. या दोन्ही वनस्पती एकत्र करायचे हे पदार्थ, पाणी घालायचं आणि शिजवायचं पिठल्यासारखं आणि गरम गरम असं कमरेवरती त्याचा लेप द्यायचा किंवा दुखऱ्या भागावरती लेप द्यायचा आणि वरती कापूस लावायचा म्हणजे त्याचा ओढा चांगला बसतो. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, घोटादुखी हे सगळे उत्तम पद्धतीने बरं होतं आणि त्यावर मगाशी सांगितलेल्या वनस्पती आहेत त्या पोटात घ्याव्यात. बरोबर सर. आणि आपल्याला त्या लाल लाल रंगाच्या ज्या चकत्या दिसत आहेत आता तुम्ही त्याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घ्या. मला खूप उत्सुकता आहे याविषयी. बरोबर. या ज्या बिया आहेत त्याला गारबी असं म्हणतात आणि हा जो जंगली चिंचोका या नावाने हा प्रसिद्ध आहे आणि समुद्राच्या काठी ह्याच्या मोठ्या मोठ्या वेली असतात आणि मोठ्या शेंगेमध्ये या बिया येतात. त्या अतिशय कडक आणि टणक असतात. या फोडून याचं चूर्ण करता येत नाही फारसं
आणि हे उगाळून जर तुम्ही वापरलं गेलं हे तर त्याचा खूप अप्रतिम फायदा होतो. तर मानदुखीसाठी, गुडघेदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी ही वनस्पती जी आहे ती उगाळून सॅक्रल बोनवरती जर लावली गेली तर सायटिक पेन सुद्धा कमी येतात आणि गुडघेदुखी तर ह्यानी अप्रतिम पद्धतीने थांबते. निश्चितच आपल्याला गोव्यावरून पुढचा प्रश्न आलेला आहे. नारायण प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न हा, सलग मी विचारा. गोव्याहून बोलतोय मॅडम. बोला, मला ऐकू येतंय. माझे बाबा आहेत, त्यांचं वय आहे सरासरी 72 म्हणजे 72 वर्ष. त्यांना गुडघ्यांचा जरा त्रास होतोय, त्याच्याबद्दल जरा माहिती सांगू शकता का तुम्ही? बरं, ठीक आहे, सांगू शकतो आम्ही. निश्चितच आज कार्यक्रमाचा विषयच आपला तसा आहे. सर काय तर सांगा? आता गुडघे दुखताना गुडघे पुढून दुखणं आणि मागून दुखणं असे दोन प्रकार असतात. पुढं कुठं दुखतो तेही बघणं गरजेचं असतं. पण मागून गुडघे दुखतात आणि मागं जर गट्टू आलेला असेल तर पॉपिटियल फोसा ज्याला आम्ही म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याच्यामध्ये तर मग मानसिकता जी आहे ती युजली हा स्त्रियांना त्रास होतो आणि मनोदौर्बल्य किंवा मनोदैन्यातून किंवा मानसिक त्रास ताण असताना ह्या गोष्टी घडतात. त्याची औषधं वेगळी असतात. पण आता वडिलांचं वय 72 आहे तर त्यांचा गुडघा पुढच्या बाजूला दुखतोय असं लक्षात घेऊन मी याचं उत्तर देतोय. तर त्यावेळेला आता दाखवले जे गारबी आहे ते उगाळून लावणं हा एक उपचार झाला. पण वडिलांची तब्येत जर सुदृढ आणि व्यवस्थित असेल आणि वजन जर कमी नसेल, त्यांचं जास्तीचं असेल, तर जळवा लावणं हा त्याच्यासाठी खूप उत्तम उपाय असतो. आणि त्यावेळेला पोटात पौष्टिक औषधं घेतली गेली तर रिजनरेशन ऑफ टिश्यू जे आहे ते शक्य होऊ शकतं. कॅप्सूलच्या आतमध्ये त्या मणक्याच्या त्या सांध्याच्या अशी सुद्धा आपल्याला औषधं देता येतात आणि वर्ण लावण्याचे काही प्रकार सुद्धा करता येत असतात. तर त्यांनी काय करावं, अश्वगंधा नावाची वनस्पतीचं चूर्ण, लोद्र चूर्ण हे समभाग 2-2 ग्रॅम घ्यावं. त्याच्यामध्ये जसद भस्म म्हणजे आहे ते 25 मिलीग्रॅम घालावं आणि हे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला त्यांनी दुधावरती घ्यावं. त्याच्याबरोबर दशमूलारिष्ट नावाचं जे औषध आहे ते दोन्ही जेवणाच्या सुरुवातीला आणि अश्वगंधारिष्ट जेवणाच्या नंतर घ्यावं. आणि कोणतंही तेल, साधं तिळाचं तेल जरी त्यांनी लावलं आणि त्याच्या घड्या जर ठेवल्या तर त्यांच्या गुडघ्यांच्या वेदना ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने कमी येतील. पोटामध्ये कॅल्शियम जाण्यासाठी म्हणून प्रवाळ पंचामृतच्या गोळ्या ज्या आहेत ते जेवणाच्या मध्ये थोडं जेवण झाल्यानंतर त्यांनी घेतल्या तर त्यांची आत्ताची गुडघेदुखी ही नक्की सुसह्य होऊ शकते. तुम्ही असं लक्षात घ्या की गुडघा दुखतो म्हणताना फक्त गुडघ्याकडे बघायचं असं करून चालत नाही. रक्तदाब वाढलेल्या लोकांचे सुद्धा गुडघे दुखतात, तर बीपी नॉर्मल आहे की नाही हेही बघणं गरजेचं आहे. आणि मांडीचे मसल जे आहे, ज्याला क्वाड्रिसेप फिमोरी जो मसल म्हणतो आपण, ते चांगले बलवान होत आहेत की नाही हेही बघणं गरजेचं आहे. वृद्धापकाळात त्याच्यासाठी बलातेल जे आहे ते लावणं उपयोगी पडतं. रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी चंद्रकला रस नावाचं औषध दुपारी दिलं तर त्यांची गुडघेदुखी ही 70% अजून सुद्धा या वयामध्ये कमी होऊ शकते. निश्चितच. आणि सर तुम्ही अजून एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख केला, ह्याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचं. तुम्ही म्हणाल की प्रत्येक रोग हा मनो आणि शारीरिक असतो, मानसिक सुद्धा असतो आणि शारीरिक सुद्धा असतो. जेव्हा पोटऱ्यांच्या मागे म्हणजे पायाच्या मागे गुडघेदुखी असते ह्याविषयी आपण काय सांगू शकता? पहिली गोष्ट म्हणजे काय, संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जनम म्हणजे आजाराचं कारण जे आहे ती मानसिकता जी आहे ती बदलायला पाहिजे. धीधैर्यात्मादी विज्ञानम मनोदोषौषधम परम असं म्हटलेलं आहे. मी कोण आहे, कसं वागतो, कसं वागायला पाहिजे ह्याच्याविषयीचं ज्ञान जे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पुढं हे जर माणसाने विचार केला तर युजली त्याला मनोदैन्य प्राप्त होत नाही आणि मानसिक विकारातून त्याची सुटका होऊ शकते. सारस्वतारिष्टासारखं औषध जे आहे ते रात्री घ्यावं, ओंकाराचा जप करावा आणि अनुलोम विलोम प्राणायाम करून सात्विक अन्न घेतलं तर मनाची धाटणी बदलू शकते. तुम्ही स्वतःच बदल करू शकता, समोरच्या माणसात कधी बदल करू शकत नाही. हे मनाचा त्रास असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायला पाहिजे, ते तिथं उपयोगी पडतं. रवी जी असते आपली तशी हाताची रवी जी आहे ती त्या जो मागं गट्टू आलेला आहे त्याच्यावरती लावायची आणि ते चोळायला सुरुवात करायची गुडघ्याला पुढून आधार देऊन. आणि तिथल्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये जो रक्ताचा बहाव थांबलेला आहे त्याची फक्त निराकरण जरी झालं तर त्यांची गुडघेदुखी कमी यायला लागते. हा पहिला भाग. दुसरं, त्या ठिकाणी जलोकावचारण करून तिथलं दूषित रक्त काढायचा, हा दुसरा भाग. रक्तपाचक म्हणून औषध आहेत ते आणि मेदोपाचक सकाळी संध्याकाळी असं 2 वेळा दिलं तर रक्तातनं रक्तवाहिन्या तयार होतात, मेदाच्या मृदुपाकापासून रक्तवाहिन्या तयार होतात. या 2 गोष्टी सुधारल्या की गुडघेदुखी कमी यायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यासाठीचा जो भाग आहे तो म्हणजे मुस्तादी आपण नावाचे बस्ती जे आहे ते करायचे. आणि ह्या लोकांना, या स्त्रियांना पोट बांधणं आणि पोटाला तांबे लावण्याची किंवा दीपयंत्र लावण्याची जी पद्धत आहे ती जर केली गेली तर त्यांच्या पोटातली हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक प्रेशर नॉर्मल येतात, मन शांत होतं आणि मग त्यांची ही गुडघेदुखी कमी येते. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, रवींद्र प्रश्न विचारतायत सांगलीवरून. हॅलो, नमस्कार. हा, बोला बोला. नमस्कार, सलग प्रश्न विचारा. काय करते मॅडम? हा, बोला बोला, आम्हाला ऐकू येते, बोला. ऍक्सिडेंट झाला गाडीचा. हा. आणखी मी बाहेर पडलो होतो, माझ्या खुब्याला लागलो होतं आणि डोक्याला लागलं होतं. डोकं फुटलं नाही तर मुका मारला होता. आणखी त्यामुळे त्या टायमाला माझी एक बाजू गेली होती. बरोबर. आणखी खुब्याला लागलं नाही तर आता व्यवस्थित झाली, मी कंपल्सरवरती व्यवस्थित झाली. फक्त मला उभा राहिली की पाय पकडता येत नाही, चालतात.
तुम्हाला सर प्रश्न नीट कळलेला आहे? शेवटचा उत्तरार्ध काही नीट ऐकू येत नाही. जरा शेवटचा भाग पुन्हा एकदा रिपीट करा. हॅलो. मी काय गाडीचं पडण्यात नाही, माझ्या डोक्याला लागलं होतं, लहान मी तुला कुठलं नव्हतं डोकं. हम्म, आणखीन कमरेचं माझ्या लागलं होतं. हम्म. आणखीन आता कमरेसोबत दिवस झाली, फक्त पाय चालतात नाही, पाय माझं जड आहे. पायाला काय होतंय? शेवटचं तुम्ही हळूहळू बोलला तरी चालेल. पायाला काय होतंय तुमच्या नेमकं लक्षात येत नाहीये, बोला. पायाची माझी शिडी टाकलेली आहे. हा, पायाची ताकद गेली आहे. अच्छा, पायाची ताकद गेलेली आहे तसं तुम्ही म्हणताय. कसं होतं, मेंदूशी संबंधित मार लागला आणि त्याच्यात काही डॅमेज झालं तर काय करायचा, हा मोठा यक्ष प्रश्न डॉक्टरांच्या पुढं, वैद्याच्या पुढं आणि त्या नातेवाईकांच्या पुढं असतो. रुग्णाच्या समोर तो निश्चितच असतो. तर मेंदूचं टिश्यू रिफॉर्म करण्यासाठी आणि तिथल्या गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल करण्यासाठी ऑपरेशनच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आयुर्वेदाने ज्या सांगितलेल्या आहेत त्या बघणं इथं गरजेचं आहे. तर सकाळी उठल्या उठल्या मज्जागत वाताची ह्याच्यामध्ये लक्षणं बऱ्याच वेळा असतात आणि त्यात घृतपान हे सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर सकाळी उठल्यानंतर महामायुरी घृत साधारण 30 ते 40 ml एवढ्या प्रमाणात गरम पाण्यावरती घ्यायचं आणि जेव्हा नंतर भूक लागेल तेव्हा भाजलेल्या तांदळाचा भात आणि गाईचं दूध असं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ कुठेही घालायचं नाही आणि नंतर जेव्हा जेवायचं तेव्हा भात, पोळी, भाजी, आमटी वगैरे असं थोडंसं जेवण घेतलं तरी चालतं. तर असं ज्यावेळेला आपण करायला लागतो तेव्हा 30 ते 40 दिवसामध्ये मेंदूचं टिश्यू त्या तुपानी जे आहे ते नवीन तयार होण्याची शक्यताही वाढते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं नर्वकंडक्शनशी संबंधित विकार आहेत ते कमी होतात असं दिसतं. पाठीच्या मणक्याशी संबंधित विकार कमी होतात. लहान मेंदूशी संबंधित चक्कर येणं वगैरे या गोष्टी कमी होतात असं दिसतं. तर ते एक त्यांनी करून बघायला पाहिजे. लहान मेंदूला सुद्धा याचा परिणाम चांगला येईल. डोक्याला घालण्यासाठी लेप जे असतात त्यात बांबू शूट्स, आता पावसाळ्यामध्ये बांबूचे कोंब येतात, त्यात हळद आणि वेखंड हे जे आहे ते एकत्र करून संपूर्ण डोक्याचे केस उतरवायचे, स्त्री असले तरी उतरवायचे आणि ते डोक्याला लेप घालायचा आणि पाठीच्या मणक्यावरती लेप घालायचा. तर मज्जातंतूंचा विकास पुन्हा होण्याची शक्यता जी आहे ही 90% वाढते असा आमचा अनुभव आहे. ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचा मगाशी जो उल्लेख केला तो प्लस या गोष्टींचा वापर होतो. त्याच वेळेला जर तुम्ही तिथं जळवा लावल्या तर दूषित रक्त निघायला लागतं आणि मज्जातंतूंची वाढ ही रक्त चांगलं झाल्या कारणाने मज्जाधातू चांगला होतो आणि कधीही रक्तवाहिनी पहिल्यांदा तयार होते आणि त्याच्या मागनं मज्जातंतू जो आहे तो दौडत जातो. अशा पद्धतीने त्यांचा उपचार होऊ शकतो आणि लोळा पाय पडलेला आहे त्याच्यामध्ये ताकद येऊ शकते. ह्याच्याबरोबर तुम्ही फिजिओथेरपीचा वापर करा, बस्तीचा वापर करा, तेल लावणं शेकणं, ॲक्युपंक्चरचा वापर करा. या गोष्टी सप्लिमेंटरी आहेत पण मूळ आयुर्वेदाची ट्रीटमेंट जी आहे ती मुख्य आहे आणि ती जवळच्या वैद्याकडून तुम्ही करून घ्यावी. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. भाग्यश्री प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार भाग्यश्री. हॅलो, बोला. हा बोला. नमस्कार. माझं नाव भाग्यश्री बोहीर. माझं वय 24 वर्ष आहे. ऍक्च्युली माझी म्हणजे डिलिव्हरी नंतर माझे खरं तर एक 3 वर्षाचा मुलगा आहे मला आणि डिलिव्हरी नंतर माझे गुडघे उठता बसता खूप वाजतात, दुखतात आणि कंबर पण म्हणजे एक अर्धा तास कंटिन्यू जर कपडे धुवायला बसतो तरी पण कंबर खूप दुखते. दिवसभर म्हणजे म्हटलं तरी दुखते. दिवसातून दुखतच असते, दिवसातून 2-4 वेळा दुखतेच अशी खूप. आणि हाडं का वाजतात एवढी, खूप वाजतात म्हणजे अगदी आपण नॉर्मली बसलो तरी पण उठताना बसताना गुडघे वाजतात. बरोबर. आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. सर जरूर मार्गदर्शन करतील. फार चांगला प्रश्न विचारलाय सर त्यांनी. कसं होतंय, वय 24 असताना एवढी हाडं वाजायला नाही पाहिजेत. प्रकृती वाताची असेल, वात पित्ताची असेल, पित्त वाताची असेल तरी असं बऱ्याच वेळा घडतं आणि हा आवाज जो आहे तो प्रत्येक वेळेस सांध्यातच येतो असं नाही आहे. टेंडॉनच्या ठिकाणी सुद्धा हा आजार येऊ शकतो किंवा आपल्या गुडघ्यांच्या आतमधून सुद्धा हा आजार येऊ शकतो. पण आतमध्ये सायनोइल फ्लुइड ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीच्या तेलाच्या रचना ज्या आहेत त्या आपल्या सांध्यांच्या मध्ये आहे. आयुर्वेदाने श्लेषक कफ असं त्याचं वर्णन केलेलं आहे. श्लेषक म्हणजे काय, जवळ एकत्र आणून ठेवणारा असा जो पदार्थ तो म्हणजे श्लेषक कफ. श्लीष आलिंगन आहे असं त्याच्यामध्ये संस्कृत फोड आहे त्याची. तर हे जर प्रकरण कमी झालं तर असा आवाज येऊ शकतो. तर यांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे की 3 वर्षाचं बाळ त्यांना झालं पण शेकडी त्यांनी व्यवस्थित केलेली नाही असं दिसतं. युजली घरी बायका ज्या आहेत त्या मोलकरणी लावून कामं करतात, ह्या स्वतः जर धुतायत कपडे वगैरे करतायत तर यांनी शेकडी नक्की केलेली नाही असं दिसतंय. तर ती त्यांनी जर केली नसेल तर तिथंपर्यंत मागं येऊन त्यांनी हा प्रकार करायला पाहिजे की संपूर्ण अंगाला तिळाचं तेल लावायला पाहिजे. लसणाची चटणी ही पोटामध्ये जायला पाहिजे आल्याच्या बरोबरीनं आणि त्याच्याबरोबर त्यांनी बस्ती नावाची ट्रीटमेंट जी आहे ती करायला पाहिजे. सांध्यांना तेल लावताना गंध तेल जर त्यांनी लावलं आणि तेच जर पोटात घेतलं तर हाडं वाजणं हे पटकन कमी आहे. तरी सुद्धा तुम्ही B12 नावाचं जे व्हिटॅमिन असतं ते रक्तातलं तपासून घ्या. 174 त्याची नॉर्मल रेंज असते पण 900 पर्यंत ते असावा असा आदेश असतो. ते जर नसेल तुमच्या पोटामध्ये जात किंवा रक्तामध्ये नसेल जात तरी हे घडू शकतं आणि त्याच्यासाठी तिक्त क्षीर बस्ती नावाच्या बस्ती असतात ते तुम्ही करा. असं जर केलं गेलं तर तुमची पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी ही कमी येईल आणि तुमची कामंही सुकर होऊ शकतील.
निश्चितच सर. आणि जेव्हा आपण आयुर्वेदाविषयी माहिती करून घेतो तेव्हा त्याची एक विशिष्ट चिकित्सा आहे म्हणजे अग्निकर्म, विद्धकर्म आणि जलौकावचरण. कंबरदुखी आणि सायटिकामध्ये ह्याविषयी आपण काही उपयोग करू शकतो का ह्यांचा? ह्याच्यामध्ये कसं होतं, सायटिकाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये एकांतिक वाताचे म्हणजे फक्त वातावरण उत्पन्न होणाऱ्या वेदना असतील तर तिथं तेल लावणं, शेकणं हेच महत्वाचं असतं. तिथं अग्निकर्म सुद्धा उपयोगी पडतं, पण रक्तमोक्षणाचा तिथं रक्त काढण्याचा उपयोग होत नाही. परंतु त्याच्यावर जर पित्ताचा अनुबंध असेल, वाताच्यावर पित्तही असेल तर मात्र तुम्हाला तिथं रक्तमोक्षण करता येतं, विरेचनाचाही वापर करून घेता येतो, बस्तीचाही वेगवेगळ्या वापर करून घेता येतो. तर त्यातल्या ज्या जलोका आहेत त्या मी इथं आणलेल्या आहेत, त्या मुद्दामून मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचा वापर कसा करायचाही सांगतो. निश्चितच जलौका म्हणजे जळवा, ही एक हा प्रकारचा एक प्राणी आहे, आपण बघू शकता आता स्क्रीनवर. तर ह्या आता खाली ज्या बसलेल्या आहेत या 2 जळवा आहेत त्याच्या पाण्यामध्ये आपण ठेवलेला. हा हर्माफोडेट म्हणजे स्त्री आणि पुरुष हे एकाच देहामध्ये असलेला असा हा गांडुळासारखा प्राणी आहे त्याच वर्गातला. आणि ह्या 14 प्रकारचे असतात, त्यापैकी 7 ज्या बिनविषारी आहेत त्यापैकी हा एक प्रकार आपण आणलेला आहे. तर हा या जळवा जेव्हा मोस्ट पेनफुल पॉईंट आपण लावतो तेव्हा तिथलं दूषित रक्त जे आहे ते शोषून घेतात आणि दूषित रक्तामुळे वेदना होत असतात हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे दूषित रक्त तिथलं कमी झालं की वेदना लगेच पटकन कमी येतात. नवीन धातूंची उत्पत्ती म्हणजे रसरक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र हे तयार करण्यासाठी जे चांगलं रक्त पाहिजे आहे ते त्या ठिकाणी यायला लागतं, अशा या जळवा आहेत. तर ह्या अॅनाटॉमिकल आस्पेक्टच्या हिशोबाने सुद्धा आपल्याला लावता येऊ शकतात आणि हिला स्वतःला ब्रेन असतो, त्यामुळे कुठलं रक्त अशुद्ध आहे आणि कुठलं शुद्ध आहे ह्याची सिलेक्टिव्हिटी तिला असते. त्यामुळे तिला सोडलं की ती त्या ठिकाणी जाऊन लागते आणि वेदना कमी येतात असा अनुभव आहे. तर गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी, सायटिकासाठी, मन्यास्तंभ किंवा मन्याशूल किंवा मानदुखीसाठी ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला वापरता येते. निश्चितच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्माचा म्हणजे जसं जलौकावचरण आहे, बस्ती आहे, या सर्वांविषयी माहिती करून घेतली आहे. तसंच आपण आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे कंबरदुखी आणि सायटिकाच्या रुग्णांनी याविषयीचा आजचा आरोग्य सल्ला आपण बघूया. आरोग्य सल्ला असा आहे: अहळीव, गोडांबी, तीळ, बदाम, खारीक, बडीशेप, बाळंत शेपा, डिंक प्रत्येकी 40 ग्राम हे सर्व शुद्ध गाईचे तूप 150 ग्राम यामध्ये तळावे. त्यात 450 ग्राम गूळ एकत्र करून 20 ग्रामचे लाडू करावेत. थंडीच्या दिवसात 35 वर्षाच्या पुढील लोकांनी रोज खावा. याने मान, पाठ व कंबरदुखी व गुडघेदुखी उत्पन्न होत नाही व केस काळे होतात. फोटो जरूर काढून घ्या. अश्वगंधा चूर्ण 5 ग्राम व शुद्ध गूळ 2 ग्राम रोज संध्याकाळी दूध साखरेसोबत घेतल्याने कंबरदुखी व संधिवात यामध्ये फायदा होतो. एरंडेल तेल 20 ml, सुंठ काढा 50 ml, 14 दिवस रोज रात्री घ्यावा. त्याने सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी व संधिवात यामध्ये फायदा होतो. काळा बोळ, आंबे हळद, बाभळीचा डिंक, साधी हळद, उडतीचे पीठ पाण्यात शिजवून लेप करावा. हा लेप कंबरदुखी व गुडघेदुखीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही आता दाखवतो. तुम्ही टिपून घ्या आणि कॅमेऱ्यामधून फोटो काढून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक 020 2443 0262. दुसरा क्रमांक 09595 810 727. तिसरा क्रमांक 08087 347 921. ईमेल shriviswamrut@gmail.com. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही अभिप्राय पाठवायचा असेल, हा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्हाला सांगायचं असेल, तुम्ही आम्हाला जरूर संपर्क साधू शकता. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी सुद्धा आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी 400030. ईमेल hellodoctor@ddkmumbai@gmail.com. कंबरदुखीमध्ये सर मला एक विशेष विचारायचं म्हणजे पौष्टिक लाडू आणि वातासाठी उपचार कोणते करावेत? आता जो आपण पौष्टिक लाडू बघितला तोच आहे की ज्याच्यामुळे आपल्या कमरेतल्या वाताचं शमन होतं. पण त्याच्याबरोबर काही अन्न जे आहे ते खाण्यामध्ये वापरणं हे खूप इष्ट आहे आणि त्याच्यासाठी ज्वारीची भाकरी आपण जी करतो त्याच्यामध्ये गाईचं दूध घालून जर ती केली गेली तर उत्तम उपयोगी पडते. मुगाच्या डाळीचं वरण जे आहे ते तुपाची फोडणी देऊन वापरावं. तेलाचा वापर जो आहे तो माफक प्रमाणामध्ये करावा, पण लावण्यासाठी तो जास्ती मोठ्या प्रमाणात करावा. तिक्त क्षीर बस्ती जी आहे ते
घेणं हे त्याच्यासाठी इष्ट आहे आणि अग्निकर्म आणि विद्धकर्म जे आहे ते सुद्धा घेणं इष्ट आहे. निश्चित. आणि सर, जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? जवळच्या वैद्याकडे जाऊन तब्येतीची तपासणी पहिल्यांदा करून घ्यावी. दिनचर्या ऋतुचर्या जी आहे ती पाळायला सुरुवात करावी. वर्षा ऋतूचं उत्तम औषध म्हणजे तेल जे आहे ते अंगाला लावणं आणि बस्ती करणं हे आहे. आणि द्राक्षाचं नावाचं औषध आहे ते 4-4 चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावं. तर आत्ताची कंबरदुखी जी आहे ती त्यांची कमी होऊ शकते. आयुष्य हे कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलत असतात. दुःख किंवा वेदना हे सुद्धा कोणासाठीही थांबत नाहीत, विचार करून सुटत नाहीत. मात्र योग्य चिकित्सा केली तर हे नक्कीच नाहीसे होऊ शकतात. कंबरदुखी, सायटिका ह्या विषयावर आज आपण माहिती घेतली. त्याविषयीचे आयुर्वेदामधील माहिती पथ्यापथ्य आहे, विविध प्रकारचे पौष्टिक अन्न आहे, विविध प्रकारचं पंचकर्म आणि विविध प्रकारची वेदनाशामक औषधांचं आपण माहिती केली. मला वाटतं ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. नमस्कार.